एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच अहंकार सहन करत नाही. मग तो माणूस कितीही श्रीमंत असो किंवा कितीही शक्तिशाली असो किंवा कितीही मोठ्या पदावर असो. मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती, ज्याचं चांगलं असतं की तो घाबरत नाही. खास तुमच्यासाठीच मी हाच व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर वेळ नसेल तर व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ज्या क्षणी माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो त्याच क्षणी त्याच्या पततीची सुरुवात होते. जर तुमच्या डोळ्याचाही गर्व असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज मी सांगणार आहे स्वामी समर्थ घमंडी लोकांसोबत नेमकं काय करतात. तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थ घमंडी लोकांना काय करतात? जेव्हा माणूस अहंकाराने भरून जातो, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, तेव्हा जीवन त्याला असा धडा शिकवतो की त्याचं घमंड क्षणार्धात नाहीसं होतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. घमंडी व्यक्तीला वाटते की त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही, पण काळ सर्वांना समान धडा शिकवतो. स्वामी समर्थ कोणाचाही द्वेष करत नाही, परंतु घमंडाचा नाश मात्र करतात. त्यांच्यासाठी श्रीमंत आणि गरीब असं कोणीही नसतं. अनेक वेळा जीवनात अशा घटना घडतात की माणसाला आपल्या मर्यादा समजता येत नाही. त्यांचा अभिमान असतो, तेच कधीकधी त्यांच्या दुःखाचं कारण बनते. तेव्हा कळते की सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालतं. नम्रता, दया आणि सदाचार हेच स्वामी समर्थांचा प्रिय आहे. जो व्यक्ती अहंकार सोडून भक्तिभावाने जगतो त्याच्यावर स्वामी विशेष कृपा करतात. म्हणून यश मिळते, पैसा मिळतो किंवा मान सन्मान मिळाला तरी गर्व कधी करू नका. नम्र राहा, कारण फळांनी भरलेलं झाड नेहमी झुकलेलं असतं. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ घमंडी व्यक्तींचा नाश करत नाही, तर त्यांचा घमंडाचा नाश करून त्यांना योग्य मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांच्या एक गोष्टीकडे लक्ष द्या. ज्या क्षणी माणूस म्हणतो माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही, त्याच क्षणी त्याच्या पतनाची सुरुवात होते. घमंड माणसाला आंधळ बनवतं. स्वतः त्याच्या चुका दिसेनाशा होतात. इतरांचा अपमान करणे, स्वतःचे कौतुक करणे आणि सर्व श्रेय स्वतःकडे घेणे ही अहंकाराची लक्षणे आहेत. पण स्वामी समर्थ सर्व काही पाहतात. ते लगेच शिक्षा देत नाही, ते वेळेला काम करून देतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की स्वतःच्या मर्यादा माणसाला समजतात. कारण स्वामींचा उद्देश आहे व्यक्तींना समजवणे, त्यांना योग्य मार्गावर आणणं. तो नम्र राहतो, इतरांचा आदर करतो आणि प्रत्येक यशामागे ईश्वराची कृपा मानतो. त्याच्यावरच स्वामींची कृपादृष्टी राहते. म्हणून आज जर तुमच्या जीवनात यश असेल त्याबद्दल कृतज्ञता राहा. कारण घमंडाने मिळालेले सर्व काही क्षणात निघून जातं. शक्य पण नम्रतेने मिळालेला आशीर्वाद मात्र कायम टिकून राहतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्यासोबत असं कोणी वागत असेल तर ते महाराजांवर सोडा. हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.